पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अनिता देशमुख, तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी, राधानगरी। माझगाव तालुका राधानगरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या मराठी शाळेचे नाव बदलून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा माझगाव असे करण्यात यावे अशी मागणी माझगाव येथील बौद्ध समाजाच्या वतीने लोकनियुक्त सरपंच विद्याराणी युवराज पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले। निवेदनात शाळेसंदर्भात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। शाळेच्या परिसरात तसेच वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, शाळेत संडास बाथरूमची सुविधा उपलब्ध करून द्यावी, शाळेची नियमित स्वच्छता करावी, तसेच नवीन शाळेच्या इमारतीत 2 दिवसात वर्ग सुरू करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय शाळेला संरक्षण कठडा बांधावा, शाळेच्या आवारात खाजगी वाहने उभी करण्यास बंदी घालावी, शाळेत बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या फुटेजची लिंक बौद्ध समाजातील 2 प्रतिनिधींना द्यावी, तसेच शाळेची कोणत्याही प्रकारे बदनामी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। शाळेच्या परिसरात किंवा शाळेमध्ये धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, नवीन नावानुसार शाळेचे रबरी शिक्के तयार करावेत, शाळेतील महापुरुषांचे फोटो व्यवस्थित लावावेत, तसेच जुन्या शाळेवरील विद्यामंदिर माझगाव हा फलक बदलून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा माझगाव असा नवीन फलक लावावा अशी मागणीही करण्यात आली आहे। नवीन शाळेतील लाईट फिटिंगचे काम अद्याप अपूर्ण असून ते तातडीने पूर्ण करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी शांताराम कांबळे, सागर कांबळे, अभिजित कांबळे, प्रवीण कांबळे, विकास कांबळे, गणेश कांबळे, रोहित कांबळे, नामदेव कांबळे यांच्यासह बौद्ध समाजातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनाची दखल घेऊन मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। दरम्यान या मागणीची पूर्तता 1 महिन्यात करणार असल्याची माहिती सरपंच सौ विद्याराणी युवराज पवार यांनी आंदोलनकर्त्यांना दिली। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।